NMS स्कॉलरशिप परीक्षा 2026 साठी आजपासून आपण यूट्यूब सिरीज चालू करत आहोत आणि या यूट्यूब सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला जो पहिला पेपर आहे तुमचा NMS स्कॉलरशिप परीक्षेसाठी तुम्हाला माहिती आहे 2 पेपर असतात, त्यापैकी जो पहिला पेपर आहे बौद्धिक क्षमता चाचणी, या बौद्धिक क्षमता चाचणी या पेपरवरती आपण पूर्ण सिलेबस आपण या यूट्यूब सिरीजच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत। याच्या अगोदर तुम्हाला 2 व्हिडिओच्या माध्यमातून मी NMS स्कॉलरशिप परीक्षेसाठी पात्रता काय आहेत, कोणते कोणते विद्यार्थी NMS स्कॉलरशिप परीक्षेसाठी फॉर्म भरू शकतात किंवा कोणते कोणते विद्यार्थी फॉर्म नाही भरू शकत, अशा पद्धतीचा एक व्हिडिओ बनवला होता। जनरल इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होता NMS संदर्भात। आणि त्याच्यानंतर जो व्हिडिओ बनवला होता तो आपण NMS स्कॉलरशिप परीक्षेसाठी जो पेपर फर्स्ट आहे बौद्धिक क्षमता चाचणी याचा सिलेबस काय आहे याच्या संदर्भात तो व्हिडिओ होता। ज्या विद्यार्थ्यांनी ते 2 व्हिडिओ बघितले नसतील ते व्हिडिओ बघून घ्या आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ आहे। हा व्हिडिओ आपण आजच्या लेक्चरचा म्हणजे याच्यामध्ये आपण एक टॉपिक कव्हर करणार आहोत। याच्यामध्ये आपण बौद्धिक क्षमता चाचणीचा जो पहिला टॉपिक आहे तुम्हाला सिलेबसमध्ये मी सांगितल्याप्रमाणे क्रमाने येणारे अक्षर हा टॉपिक या व्हिडिओच्या माध्यमातून आपण क्लिअर करणार आहोत आणि याच्यानंतर मग एक एक लेक्चरच्या माध्यमातून एक एक टॉपिक मग त्याच्यामध्ये बौद्धिक क्षमता चाचणीचे काही टॉपिक असतील, काही पेपर तुमचा पेपर सेकंड जो आहे शालेय क्षमता चाचणी ज्याच्यामध्ये तुमचा शालेय अभ्यासक्रम असतो त्याच्यापैकी काही टॉपिक असतील। अशा पद्धतीने ही आपण यूट्यूब सिरीज घेणार आहोत आणि या यूट्यूब सिरीजचा मग अभ्यास कशा पद्धतीने करायचा, तुम्हाला स्टडी मटेरियल कुठून मिळेल ह्या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगेन। तर आपण व्हिडिओला सुरुवात करू। आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पहिलं एक्झाम्पल पहिलं उदाहरण दिलेलं आहे। ज्यावेळेस क्रमाने येणारे अक्षर अशा पद्धतीचे या टाईपवर ज्यावेळेस परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न येतील पहिल्यांदा तुम्ही काय बघायचं की ABCDची जी ऑर्डर आहे ती कशा पद्धतीने आहे, म्हणजे तुमची उजवीकडून डावीकडे आहे की डावीकडून उजवीकडे आहे। कारण बऱ्याच वेळा असं होतं की जी ABCDची ऑर्डर आहे ती उलटी दिलेली असते, म्हणजे Z कडून A कडे दिलेली असते आणि बऱ्यापैकी उदाहरणामध्ये A कडून Z कडे असते। तर पहिल्यांदा आपलं काम काय की ABCDची ऑर्डर कशा पद्धतीने आहे तर या ठिकाणी बघू ABCDची जी ऑर्डर आहे जो क्रम आहे तो B नंतर D आहे, D नंतर G आहे, K आहे, P आहे, V आहे आणि त्यानंतर क्वेश्चन मार्क आहे। क्वेश्चन मार्क म्हणजे या क्वेश्चन मार्कच्या जागेवर कोणतं अक्षर येईल ते आपल्याला शोधून काढायचे। मग ऑर्डर तर लक्षात आलं की तुम्हाला डावीकडून उजवीकडे आहे। दुसरं काम काय करायचं डिफरन्स काढून घ्यायचा। डायरेक्ट काय करायचा याच्यामध्ये म्हणजे पहिल्या अक्षरामध्ये दुसऱ्या अक्षरामध्ये तिसऱ्या अक्षरामध्ये डिफरन्स कितीचा आहे, फरक कितीचा आहे ते शोधून काढायचं। तर या ठिकाणी आपण ते काय करू पहिल्यांदा डिफरन्स काढून घेऊ। याच्यामध्ये बघा B पासून D पर्यंत म्हणजे 1 चा फरक आहे, BCD म्हणजे 1 चा फरक आहे। त्यानंतर D पासून G पर्यंत परत पुन्हा 2 चा फरक आहे, EFG म्हणजे या ठिकाणी 1 चा फरक आहे, या ठिकाणी 2 चा फरक आहे। मग अशीच आता ऑर्डर हा क्रम अशाच पद्धतीने जाईल पुढे। मग या ठिकाणी पुन्हा कितीचा HIJ पुन्हा बघा 3 चा फरक, म्हणजे ऑर्डर कशी झाली 1 चा फरक, 2 चा फरक, 3 चा फरक, मग पुन्हा इथं 4 चा फरक येईल, इथं परत 5 चा फरक येईल आणि पुन्हा व्हीच्या नंतर 6 चा डिफरन्स असेल, 6 चा फरक असेल आणि त्याच्यानंतरचं अक्षर असेल। मग व्ही नंतर 6 अक्षर पुढे जायचं आणि 7वं अक्षर तुमचं उत्तर असणार आहे या क्रमिकेचं। मग आपण पुढे जाऊ, व्ही नंतर काय येईल W येईल, W नंतर X येईल, X नंतर Y येईल, Y नंतर Z येईल, Z नंतर पुन्हा ABCD चालू करायची, पुन्हा येईल आणि पुन्हा B येईल। मग 1 2 3 4 5 6 7वं अक्षर मी तुम्हाला सांगितलंय तुमचं उत्तर असणार आहे। मग 7वं अक्षर जे आहे तुमचं C आहे, 7वं अक्षर काय आहे C आहे। मग पर्याय क्रमांक 4 तुमचं उत्तर असणार आहे C। अशा पद्धतीने तुम्हाला हे उदाहरण सोडवायचं आहे। या उदाहरणाच्या माध्यमातून तुम्हाला 2 गोष्टी क्लिअर झाला। पहिल्यांदा काय करायचं क्रम कसा बघायचा आहे, डावीकडून उजवीकडे आहे की उजवीकडून डावीकडे आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा काय करायचं डिफरन्स काढून घ्यायचा आहे। पुन्हा पुढच्या उदाहरणामध्ये सेम करायचं ज्यावेळेस, पण आता याच्यामध्ये कसं आहे की पाठीमागील उदाहरणामध्ये एक सिंगल अक्षर होतं, अक्षरांचा समूह नव्हता। या ठिकाणी अक्षरांचा समूह आहे। अक्षरांचा समूह जरी असला
तरी आपण पहिलं म्हणजे त्या समूहामध्ये जे पहिलं अक्षर, समजा हे 3 अक्षरांचा समूह आहे, हा 3 अक्षरांचा समूह आहे, याच्यामध्ये जे पहिलं अक्षर आहे आणि मग दुसऱ्या अक्षरांच्या समूहामधलं जे पहिलं अक्षर आहे, तिसऱ्या अक्षरांच्या समूहामधलं जे पहिलं अक्षर आहे, याचा डिफरन्स काढून घ्यायचा. मग पहिल्याचा डिफरन्स काढून घ्यायचा, मग दुसऱ्याचा डिफरन्स काढून घ्यायचा. अशा पद्धतीने मग बऱ्यापैकी काय होतं की पहिल्याच अक्षराचा डिफरन्स काढला की उत्तर तुम्हाला मिळून जातं. उत्तर तुम्हाला मिळून जातं. मग या ठिकाणी काय करू आपण, पहिल्याचा डिफरन्स काढून घेऊ. पहिल्याचा डिफरन्स काढा. आता पहिल्याचा डिफरन्स काढत असताना पहिल्यांदा काय तुम्हाला सांगितलं, ऑर्डर कुठून बघायची आपल्याला, डावीकडून उजवीकडे का उजवीकडून डावीकडे. तर या ठिकाणी बघा पी नंतर ओ आहे, मग नंतर एन आहे, म्हणजे ऑर्डर ही डावीकडून उजवीकडे नाही तर उजवीकडून डावीकडे, म्हणजे झेडकडून एकडे आहे. मग आपण डिफरन्स सुद्धा इकडून शोधायला चालू करायचं. मग एम नंतर एन आहे, एन नंतर ओ आहे, ओ नंतर पी आहे, म्हणजे डिफरन्स तर नाही आहे, डिफरन्स तर नाही आहे. मग याच्यामध्ये एमच्या अगोदर काय येईल, एमच्या अगोदर पहिलं अक्षर काय येईल, एल. मग एल एम एन ओ पी अशा पद्धतीने मग एकामध्ये आपण एक उत्तर काढल्यानंतर एक अक्षर शोधून काढल्यानंतर उत्तर मिळते का बघू. तर या ऑप्शनमध्ये पहिल्यांदा एल आहे, यामध्ये पण एल आहे, यामध्ये पण एल आहे, यामध्ये पण एल आहे, म्हणजे एका अक्षरामध्ये तर आपल्याला उत्तर काय मिळत नाही. मग दुसरं अक्षर बघू आपण. मग दुसरं अक्षर कोणतं आहे, या सिरीजमध्ये म्हणजे या क्रमिकामध्ये या समूहामध्ये एम आहे, ह्या समूहामध्ये ओ आहे, ह्या समूहामध्ये क्यू आहे आणि या समूहामध्ये एस आहे. मग याची ऑर्डर कशी आहे, याची ऑर्डर एम नंतर ओ आहे, ओ नंतर क्यू आहे, क्यू नंतर एस आहे, म्हणजे बरोबर आहे डावीकडून उजवीकडे. मग याच्यामध्ये डिफरन्स पुन्हा काढायचा, क्रम काढायला, सिरीज काढली आपल्याला, मग डिफरन्स काढायचा. मग एम नंतर ओ आहे म्हणजे एकचा डिफरन्स आहे, एम एन ओ, नंतर ओ पी क्यू, नंतर आर एस, नंतर टी आणि यू. मग एल यू दोन अक्षरं आपल्याला मिळाली. ऑप्शनमध्ये इथं एल व्ही आहे, एल डब्ल्यू आहे, एल व्ही आहे आणि एल यू आहे, म्हणजे तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. आता बऱ्याच वेळा तुम्ही काय करू शकता, ज्यावेळेस उदाहरणं तुम्ही सोडवसाल, अनेक उदाहरण सोडवसाल, त्यावेळेस तुम्ही शॉर्टकट कसं फास्ट उत्तर मिळेल त्यासाठी तुम्ही काय करणार, डायरेक्ट ऑप्शन बघणार, डायरेक्ट ऑप्शन बघणार. मग डायरेक्ट ऑप्शन बघत असताना तुम्ही म्हणणार याच्यामध्ये एल आहे, एल आहे, एल आहे, एल आहे. पहिलं अक्षर शोधून काढायची गरज नाही, कारण सगळ्याच ऑप्शनमध्ये एल आहे. मग आपण दुसरा अक्षर बघू, दुसरा अक्षर बघू. मग त्या कंडिशनला तुम्ही मग ज्यावेळेस दुसरा अक्षर तुम्ही काढचाल त्यावेळेस तुमचं जे उदाहरण सोडण्याची जी वेळ आहे ती साहजिकच 1 मिनिटावरनं 50 सेकंद 40 सेकंद असे येईल. पण हे कधी होईल, ज्यावेळेस तुम्ही मल्टिपल उदाहरणांचा, अनेक उदाहरणांचा सराव कराल. मग लक्षात तुमच्या एक गोष्ट आली असेल, ज्यावेळेस अशा प्रकारची उदाहरणं आपल्याला पटपट सोडवायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, सराव करावा लागेल. पुढे बघू आपण तिसरं उदाहरण, 3 नंबरचं उदाहरण. आता यामध्ये डबलचं म्हणजे 2 अक्षरांचा समूह आहे, झेड झेड, बी ए, डी बी, एफ सी, एच डी आणि क्वेश्चन मार्क आणि एक अक्षर दिलेलं ई. म्हणजे आपल्याला 2 अक्षरांच्या समूहामधलं पहिलं अक्षर शोधून काढायचं. दुसरं अक्षर त्यांनी दिलेलं आहे. मग आपण काय करणार, या ठिकाणी बघा तुम्हाला सांगितलं क्रम पहिला बघायचा. क्रम काय, झेड बी डी एफ एच, म्हणजे क्रम हा बरोबर डावीकडून उजवीकडे आहे. मग नंतर काय करायचं, डिफरन्स. मग झेड मध्ये आणि बी मध्ये कितीचा डिफरन्स आहे, ए म्हणजे 1चा आहे. झेड ए बी सी डी ई एफ जी एच आणि आय जे, म्हणजे क्वेश्चन मार्कच्या जागेवर काय येईल, जे. पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असणार आहे. लक्षात आलं, 1चा डिफरन्स आहे, इथं 1चा डिफरन्स, इथं 1चा डिफरन्स, इथं 1चा डिफरन्स, 1चा डिफरन्स, 1चा डिफरन्स, म्हणजे डिफरन्सवरनं तुम्हाला उत्तर मिळतंय. आणि एक लक्षात घ्या, आतापर्यंत आपण 3 उदाहरणं सोडवले, 3ही उदाहरणं थोडेसे वेगळ्या पद्धतीने आहे, पण डिफरन्सने आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. पुढचं उदाहरण बघू. आता पुढचं जे उदाहरण असणार आहे ते बघा, 3 अक्षरांचा समूह आहे. किती अक्षरांचा समूह आहे, 3 अक्षरांचा समूह आहे. मग तुम्हाला काय सांगितलंय, पहिल्यांदा ह्या अक्षरांचा समूह घ्यायचा एक आणि त्याच्यामध्ये पहिल्या अक्षराचा डिफरन्स काढायचा. ऑर्डर बघायची, ऑर्डर काय, जी एच आहे, ओके. मग जी नंतर इथं एच आलेला आहे, म्हणजे डिफरन्स आहे का, नाहीये. मग दुसऱ्याचा डिफरन्स काढा, व्ही नंतर काय आहे, डब्ल्यू आहे, डिफरन्स आहे का, नाहीये. डायरेक्ट लगोलग पुढचा अक्षर आहे. आणि एल नंतर काय आहे, एम आहे, लगोलग पुढचा अक्षर आहे, डिफरन्स नाही. पण ज्यावेळेस तिसरा गट तुम्ही घ्याल, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल 2 नंबर अक्षरांचा समूह, 2 नंबरचा अक्षरांचा समूह आणि 3 नंबरचा अक्षरांचा समूह. अक्षर हे सगळे सारखे आहेत, अक्षर सारखे आहेत.
बघा याच्यामध्ये काय आहे HWN, पुढं काय आहे MWH. म्हणजे इथं एक गोष्ट तुमच्या लक्षामध्ये आली, इथं एक गोष्ट लक्षामध्ये काय आली तुमच्या, की इथं फक्त काय केली, जागांची अदलाबदल केली. जागांची अदलाबदल, Hच्या जाग्यावर आला M आणि Mच्या जाग्यावर गेलं H. मग आता इथं काय झालं, पहिला जे अक्षरांचा समूह आहे त्याच्या लगोलग अक्षर घेऊन त्याच्या बरोबर पुढचा अक्षर घेऊन दुसरा गट तयार केला आणि दुसऱ्या गटाची तिसऱ्या गटात घेताना जागेंची अदलाबदल केली. मग ही ऑर्डर अशीच पुन्हा रिपीट होईल, अशीच पुन्हा रिपीट काय होईल. मग या ठिकाणी त्यांनी काय दिलं NXI, मग NXIचं काय झालं IXN, म्हणजे हे झालं. आता IXNचं काय येईल, IXNचं पुढं काय येईल, बरोबर लगोलग पुढचं अक्षर येईल, पुढचं अक्षर येईल. मग I नंतर काय येईल J, X नंतर काय येईल Y, N नंतर काय येईल O. मग तुमचं क्वेश्चन मार्कच्या जागेवर काय तयार झालं, JYO. हे तुमचं उत्तर आहे JYO. अशा पद्धतीने डिफरन्सनीच उत्तर निघालं, डिफरन्सनीच उत्तर निघालं, पण थोडंसं वेगळ्या पद्धतीने आपण काय केलं, उत्तर काढलं. आता पुढचा प्रश्न बघू. आता या ठिकाणी बघा सिंगल अक्षरं दिलेली, सिंगल अक्षरं दिलेली. मग क्रम कसा आहे, अशा वेळेस बघा तुम्ही आता ज्या वेळेस तुम्हाला 2 क्वेश्चन मार्क येतील, 2 म्हणजे सिंगल अक्षर आहेत पण क्वेश्चन मार्क किती 2, म्हणजे 2 अक्षर वेळेत, अशा वेळी काय करायचं, 2-2 अक्षरांचा गट करून घ्यायचा, 2-2 अक्षरांचा गट करून घ्यायचा. आणि ह्या 2-2 अक्षरांचा गट ज्यावेळेस करसाल त्यावेळेस तुमच्या लक्षामध्ये गोष्ट एक क्लिअर येईल की Z आणि L आणि पुढचा आहे X आणि J. मग Z नंतर X येतंय म्हणजे लगोलग अक्षर आहे, डिफरन्स आहे पण लगोलग आहे. आणि L हे Jच्या जवळ आहे, Xच्या जवळ V आहे, Jच्या जवळ H आहे, Vच्या जवळ T आहे, Hच्या जवळ F आहे. अशा पद्धतीने TRFD आणि मग हे अशा पद्धतीने तुम्हाला पुढचं अक्षर मिळेल. पण जी सिरीज आहे, आता सिरीज बघा DFHJL म्हणजे सिरीज जी आहे, जो क्रम आहे तो उजवीकडून डावीकडे आहे. मग आता इथे बघा D नंतर F म्हणजे एकचा फरक आहे, ABCD DEF GHIJKL. मग तसं इथंच पुन्हा RSTUVWXYZ. मग डीच्या अगोदर एक अक्षर सोडून, डीच्या अगोदर एक अक्षर सोडून काय येईल, एक अक्षर सोडून येईल तुमचं BCD. आणि मग आरच्या अगोदर एक अक्षर सोडून काय येईल पीच्या नंतर QRS. मग PQRSTUVWXYZ. आणि बी नंतर BCDEFGHIJKL. म्हणजे तुमचं क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी 2 अक्षर मिळाले, एक मिळालं P आणि दुसरं मिळालं B. ऑप्शनमध्ये PB कुठे आहे, या ठिकाणी SE आहे, या ठिकाणी BP आहे. चुकून बऱ्याच वेळी तुम्ही काय करता, गडबडीमध्ये काय हा पर्याय क्रमांक 2 ओके, नाही PB आहे. मग पर्याय क्रमांक 3 तुमचं उत्तर असणार आहे PB. लक्षात आलं. अशी गमतीशीर उदाहरणं आहेत. आणि ज्यावेळेस तुम्ही डिफरन्स काढचाल, ज्यावेळेस तुम्ही 2 अक्षरामधला किंवा 2 समूहामधला फरक काढसाल त्यावेळेस तुम्हाला आपोआप उत्तर येईल. आता तुम्ही म्हणसाल सर आतापर्यंत 5 उदाहरणं सोडून झाली, मग NMS परीक्षेला अशीच उदाहरणं येतात का, अशाच पद्धतीची उदाहरणं येतात का, काही याच्यापेक्षा सोपी असतात, काही याच्यापेक्षा अवघड असतात. तर उदाहरण तुम्हाला समोर दिलेलं आहे. म्हणजे फक्त आपण तुम्हाला शिकवणार म्हणजे फक्त सांगणार नाही की अशी उदाहरणं येतील तशी उदाहरणं येतील, तर उदाहरणं त्याच्यावर कशा पद्धतीने आले ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. मग NMS 2014चा प्रश्न आहे हा. NMS 2014चा हा प्रश्न आहे. NMS 2014ला काय प्रश्न येऊन गेलाय,
या ठिकाणी बघा तुम्ही, एका क्रमिकेमध्ये 3 शब्दांचा एक गट असून, एक समूह असून एका विशिष्ट नियमाने पुढील गट तयार केलेला आहे. तो नियम शोधून चौथा गट कोणता येईल ते आपल्याला ओळखायचं आहे. ते आपल्याला ओळखायचं आहे. मग त्यांनी सांगितलं 3 गट दिलेत बाबा आणि चौथा गट तुम्हाला शोधायचा आहे. मग या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलं, पहिल्यांदा काय करायचं, म्हणजे पहिल्यांदा क्रम बघायचा. मग पहिल्या अक्षराचा क्रम ABC, नंतर F, नंतर I, म्हणजे क्रमाने आहे. मग परत काय करायचं, डिफरन्स काढायचा. याच्यामध्ये पण तुम्हाला दिसन A नंतर D आहे, D नंतर G आहे, क्रमाने आहे. क्रमाने म्हणजे डावीकडून उजवीकडे आहे. मग आता तुम्हाला काय सांगितलं, डिफरन्स काढायचा. डिफरन्स काढत असताना C आणि F चा डिफरन्स काढत असताना मध्ये किती, CDE आणि F दोनचा डिफरन्स आहे. मग याच्यामध्ये A आणि D मध्ये म्हणजे एका समूहातल्या 2 नंबर अक्षरामध्ये कितीचा डिफरन्स आहे, ABC, याच्यामध्ये पण 2चा डिफरन्स आहे, D आहे. मग T मध्ये बघू, UVW, याच्यामध्ये पण 2चा डिफरन्स आहे. मग इथं पुन्हा बघू, रिपीट, याच्यामध्ये आहे 2चा डिफरन्स, याच्यामध्ये आहे 2चा डिफरन्स, याच्यामध्ये आहे 2चा डिफरन्स आहे. मग आता पुन्हा जे पुढचं अक्षर येईल, पुढचा जो अक्षरांचा गट येईल क्वेश्चन मार्कच्या जाग्यावर, याच्यामध्ये बरोबर 2-2चा डिफरन्स येईल आणि त्याच्या पुढचं अक्षर हे उत्तर असेल. मग I नंतर JKL, G नंतर IHIJ आणि Z नंतर ZAB, 2चा डिफरन्स C. म्हणजे तुमचं जे उत्तर असणार आहे प्रश्नचिन्हाच्या जाग्यावर ते असणार आहे LJC. मग LJC कुठं आहे, पर्याय क्रमांक 4 तुमचं उत्तर असणार आहे LJC. अशा पद्धतीने NMS 2014ला प्रश्न येऊन गेलेला आहे. एक प्रश्न आलेला आहे, त्याचं उत्तर डिफरन्सने आपलं निघालेलं आहे, अगदी सोप्या पद्धतीने निघालेला आहे. अशाच पद्धतीचे प्रश्न राहतात. मग आता सर एकच प्रश्न येतो का एवढं मोठं सोडवल्यानंतर? नाही, काय वेळेस काय होतं की तुम्हाला एक प्रश्न दिलेला जातो, त्याच्या खाली 2 म्हणजे सब क्वेश्चन दिले जातात. म्हणजे तुम्हाला क्रमाने येणाऱ्या अक्षरावर बऱ्यापैकी वेळा 2च प्रश्न असतात. एखाद्या वेळा 1 प्रश्न येतो आणि काय वेळेस 3 प्रश्न येतो. म्हणजे हा एक जर तुम्ही टॉपिक केला, क्रमाने येणारे अक्षर कशा पद्धतीने तुम्ही थोडेफार तर उदाहरणं सोडवले, तर तुम्हाला हा जर टॉपिक क्लिअर झाल्यानंतर तुमचे फिक्स परीक्षेमध्ये 2 किंवा 3, एखाद्या दिवशी नशीब खराब असलं तर 1च प्रश्न येईल. अशा पद्धतीने तुमचे मार्क्स फिक्स होतील. पुढचं उदाहरण बघू. आता इथं बघा, हा प्रश्न आहे NMS 2022ला प्रश्न आला होता. NMS 2022ला प्रश्न आला होता. प्रश्न काय, पुढील प्रश्नात क्रमाने अक्षरांचा कोणता गट येईल. 2 क्वेश्चन त्यांनी दिलेले आहेत आणि तुम्हाला गट दिलेला आहे. पण याच्यामध्ये बघा, एक लक्षात येईल, अक्षरासोबत संख्या सुद्धा दिलेल्या आहेत. अक्षरासोबत संख्या दिलेल्या आहेत आणि मधला अक्षर आणि संख्या कोणती येईल तुम्हाला विचारलं. मग अशा वेळेस काय करायचं, तुम्ही संख्याचा डिफरन्स घ्या ना, सोपं जातं तुम्हाला. मग इथं 23 आहे, 23 मध्ये 2 ऍड केलं 25, 25 मध्ये 3 ऍड केलं 28. मग इथं काय करा, 28 मध्ये 4 ऍड करा आणि ह्या संख्येत 5 ऍड करून पुढची संख्या येते का बघा. 5 ऍड करून पुढची संख्या येते का बघा. 23 आणि 2 25, 25 आणि 3 28, 28 आणि 4 32, 32 आणि 5 37. उत्तर येत आहे 37, येत आहे, बरोबर येत आहे. म्हणजे मधली संख्या ज्यावेळेस काढसाल, शेवटची विचारली तर सोपं आहे, शेवटची काढायची मोकळं व्हायचं. पण ज्यावेळेस मधली काढचा त्यावेळेस मधली संख्या निघल्यानंतर त्याच्या पुढची संख्या त्याला मॅच होती का बघायचं. त्याच्या पुढचा अक्षरांचा शब्दांचा समूह त्याला मॅच होतो का बघायचं. मग मॅच होतोय का, 23, 25, 28, 32, 37, 43. म्हणजे तुमचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 F32 तुमचं उत्तर असणार आहे. F32 उत्तर असणार आहे. प्रश्नचिन्हाच्या जागेवर काय येईल, F32. हा प्रश्न सोडवला, 1 मार्क तुम्हाला मिळाला. दुसरा प्रश्न घ्या, S1 U8 क्वेश्चन मार्क. इथं पण मध्येच क्वेश्चन मार्क, म्हणजे दोन्ही सेम टाईपचे प्रश्न दिलेले आहेत तुम्हाला. म्हणजे एकाच ठिकाणी एकाच वर्षी मधलं संख्या कोणती येईल, मधला संख्याचा अक्षरांचा गट कोणता येईल ते विचारलंय. पुढं Y64 A125. तर आता या ठिकाणी ज्यावेळेस असे प्रश्न येतील लगेच डिफरन्स काढायचा का,
नाही प्रश्न डिफरन्स तर काढा, तुम्ही डिफरन्स काढा. ज्यावेळेस तुमच्या लक्षात नाही डिफरन्सने उत्तर डेफिनेटली निघतं. पण काय वेळेस बघा या ठिकाणी तुमच्या लक्षात एक गोष्ट येईल, या ठिकाणी 1 आहे, या ठिकाणी 8 आहे, या ठिकाणी 64 आहे, या ठिकाणी 125 आहे. म्हणजे हे कशाचा तरी क्यूब प्रत्येकाचा, म्हणजे याचा क्यूब रूट काहीतरी आहे. मग 1 चा क्यूब घन काय येतो 1, 2 चा घन काय येतो 8. या ठिकाणी तो क्वेश्चन मार्क विचार. मग हा याचं क्यूब रूट काय आहे 4, 4 याचं 5, 5 गुणुले 5 गुणुले 5, 5 5 25, 25 5 1600, 5 चा क्यूब आहे हा 125, हा 4 चा क्यूब आहे 64, हा 2 चा क्यूब आहे म्हणजे 1 2, मग या ठिकाणी 3 येईल 3 4 5, मग 3 चा क्यूब काय येईल 3 चा क्यूब काय येईल 27. मग याच्यावरून तुमचा अक्षर निघेल 27, पण 27 4 नंबरला बी आहे, इथं नाही इथं नाही, 27 इथं पण आहे. मग अशा वेळेस तुम्हाला काय करावं लागेल, अशा वेळेस मग अक्षरांचा सुद्धा डिफरन्स काढावा लागेल. अक्षरांचा सुद्धा काय करावं लागेल डिफरन्स काढावा लागेल. मग अक्षरांचा डिफरन्स काढत असताना यस नंतर यू आहे, एस टी यू, मग 1 चा फरक फी, मग इथं येईल डब्ल्यू, मग इथं एक्स वाय झेड ए, म्हणजे एक अक्षराचा डिफरन्स आहे. मग यस नंतर टी नंतर मग इथं यू फी डब्ल्यू, मग डब्ल्यू आपलं उत्तर असणार आहे. मग डब्ल्यू काय येईल W27, 3 चा क्यूब काय 27, W27 म्हणजे पर्याय क्रमांक 1 तुमचं उत्तर असणार आहे. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला NMS स्कॉलरशिप परीक्षेला येत असतात. आतापर्यंत तुमच्या लक्षामध्ये एक गोष्ट आली, या ठिकाणी अक्षर ज्यावेळेस अक्षरांचा समूह डोळ्यासमोर येईल त्यावेळेस पहिल्यांदा कोणतं काम करायचंय आपल्याला, पहिल्यांदा क्रम कसा डावीकडून उजवीकडे आहे, उजवीकडून डावीकडे, म्हणजे सोपं जातं. उलटी ABCD म्हणायला थोडीशी अवघड जाते, पण तेही अवघड जाय म्हणून मी तुम्हाला उपाय सांगतो. उपाय हा आहे आजचा तुम्हाला होमवर्क समजा. आता ह्या टॉपिकवर तुम्हाला काय अभ्यास करणं, उदाहरणं तर तुम्ही सोडवण्यासाठी उदाहरणं सुद्धा मी देतो तुम्हाला, कशी तुम्हाला कुठं मिळतील. शेवट अजून व्हिडिओ तुम्ही थोडा राहिला व्हिडिओ बघा, तुम्हाला उदाहरणं कुठं मिळतील ते सांगतो. पण होमवर्क तुम्हाला काय करायचं आहे, जी ABCDचा क्रम आहे त्याच्यामध्ये त्यांचं नंबरिंग, म्हणजे ABCD मध्ये किती नंबरला येतं, C किती नंबरला येतं, D किती नंबरला येतं, T किती नंबरला येतं, असं अचानक तुम्हाला जर विचारलं की S किती नंबरला आहे, तुम्ही म्हणले पाहिजे 19 नंबरला आहे, 19 नंबरला आहे. P किती नंबरला आहे 16 नंबरला आहे, K किती नंबरला आहे 11 नंबरला आहे. अशा पद्धतीने तुम्हाला G किती नंबरला आहे 7 नंबरला आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे तोंडपाठ असलं पाहिजे. आणि हे ज्यावेळेस तोंडपाठ असतं तर त्याचा फायदा काय होतो, मागील उदाहरणामध्ये सांगतो. कसं चटकन तुम्ही उदाहरण सोडवलं असतं ते तुम्हाला सांगतो मी. आता बघा हे उदाहरण होतं, ह्या उदाहरणात आपल्याला 2-2चा गट करावा लागला होता, मग आपण उत्तर काढलं होतं. पण तुमचं जर नंबरिंग पाठ असतं तर तुम्ही काय म्हणला असता, सर Z26 नंबरला येतं, Z26 नंबरला येतं, L12, X24, J10, फी 22, H8, T20, F6, R18, D4. मग पुढं काय येईल 18च्या नंतर सर 16, मग 16 नंबरला P येईल, 4च्या नंतर सर 2, मग 2 नंबरला काय येईल B येईल. मग उत्तर निघालं 10 ते 20 सेकंदामध्ये उत्तर निघालं ज्यावेळेस हे पाठ असेल. म्हणून आजचा होमवर्क तुमच्यासाठी काय असणार आहे, ABCD तर तुमचे पाठच असणार, कारण 8वीला आलेत तुम्ही, ABCD तर पाठ असणार. पण तुम्हाला आज होमवर्कमध्ये काय करायचं आहे, ABCDचा क्रम ज्यावेळेस तुमच्या लक्षात राहत नसेल पुन्हा लिहून काढा, किंवा सोप्या पद्धतीने तुमचं नाव काय आहे, मग तुमच्या नावामध्ये कोणतं अक्षर आहे, तुमच्या नावात समजा यस आहे, मग यस किती नंबरला आहे, मग 19 नंबरला आहे सर. मग एखाद्याचा R असेल तर 18, समजा G, मग Gचं 7, मग नाव घरात आईचं, वडिलांचं, भावाचं, बहिणीचं, कोणाचं अजून व्यक्तीचं, त्या पद्धतीची नावं लक्षात ठेवा. आणि तुम्ही काय करा हे टेबल पाठ करा. हा तुमचा आजचं जे लेक्चर असणार आहे, यूट्यूबची जी सिरीज असणार आहे त्याचा पहिल्या नंबर लेक्चरचा हा होमवर्क आहे. प्लस अजून एक होमवर्क तुम्हाला देणार आहे, पण हा तुम्ही पाठ करा. तुम्हाला
पटपट पटपट प्रश्न सोडवता येतील. आता तुम्हाला लेक्चर तर झालं, लेक्चर तर तुम्ही पाहिलं. लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा. लेक्चर तर पाहिलं, पण सर तुम्ही म्हणला क्वेश्चन सराव करण्यासाठी मी देतो किंवा ह्या लेक्चरची PDF तुम्हाला देतो. सिलेबसच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सांगितलं होतं की तुम्हाला फक्त लेक्चर नाही देणार, तर तुम्हाला DPP म्हणजे डेली प्रॅक्टिस पेपर देईल, टेस्टसुद्धा सोडवण्यासाठी देईल. त्या कुठे मिळतील आम्हाला, त्या कुठं मिळतील? तर तुम्हाला काय करायचं आहे, मोबाईल आहे घरी, मोबाईल, तर मोबाईलमधलं प्ले स्टोअर सगळ्यांना माहिती आहे, प्ले स्टोअर माहिती आहे. प्ले स्टोअरमध्ये जायचं आणि ई-सारथी ऑनलाईन सर्च करायचं. ई-सारथी ऑनलाईन सर्च करायचं. कोणत्याही प्रकारचे कॅपिटल लेटर नाही, कोणत्याही प्रकारचे कॅपिटल लेटर नाही, सगळे स्मॉल लेटर आहेत त्याच्यामध्ये. ई-सारथी ऑनलाईन सर्च करायचं. या अशा पद्धतीचं ॲप तुम्हाला दिसन. ते ॲप इन्स्टॉल करायचं. इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करायचं. ओपन केल्यानंतर तिथं तुम्हाला मोबाईल नंबर मागेल. मोबाईल नंबर टाकल्या OTP येईल. तो OTP टाकायचा. तुमचं मग तो फॉर्म, नाव, तुमचं ईमेल ID, तुमचा ॲड्रेस तो वगैरे तिथं फिल करायचा. मग तुम्ही येता ॲपच्या होम पेजला. ॲपच्या होम पेजला येता. होम पेजला आल्यानंतर वरती तुम्हाला कॅटेगरी असा ऑप्शन येईल. कॅटेगरीवर तुम्ही क्लिक करायचं. सिलेक्ट कॅटेगरी करायचं. सिलेक्ट कॅटेगरी केल्यावर तुम्हाला इथं 8 दिसल, क्लास 8, क्लास 9, क्लास 10 आणि खाली शेवटचा ऑप्शन दिसन ऑल स्कॉलरशिप. ऑल स्कॉलरशिपवर क्लिक करायचं. अशा पद्धतीचं पेज ओपन होईल. हे पेज ओपन झालं. ऑल स्कॉलरशिपमध्ये तुम्हाला पेड बॅचेस दिसल, फ्री बॅचेस दिसल, टेस्ट सिरीज दिसल, प्रिंटेड बुक्स, फ्री PDF, यूट्यूब क्लासेस. मग या ठिकाणी जी फ्री PDF ऑप्शन असेल, त्या फ्री PDFवर क्लिक केल्यानंतर आजच्या लेक्चरची PPT म्हणजे जे काही तुम्हाला शिकवलं ते सगळ्या उदाहरणं प्लस होमवर्कसाठी DP म्हणजे डेली प्रॅक्टिस पेपर तुम्हाला जो दिला जाईल, त्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन दिले जाईल, त्याची उत्तरसुद्धा दिली जाईल. पण क्वेश्चन तुम्ही मनाने सोडवायचं, तुमच्या मनाने सोडवायचं आणि त्याच्यानंतर उत्तर आपलं बरोबर आले का ते बघायचं. अशा पद्धतीने तुम्हाला ही PPT सॉल्व करायची आणि आजचा DPP सॉल्व करायचा आणि होमवर्क जो सांगितला तुम्हाला टेबल तो पाठ करून घ्यायचा आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय अडचण असेल तर तुम्ही काय करा, तुम्हाला मी एक नंबर देतो, त्या नंबरला फक्त NMS असा मेसेज करायचा. त्याच्यावर तुम्हाला भविष्यामध्ये काय महत्त्वाच्या PDF 82337777 हा ई-सारथी ऑनलाईनचा ऑफिशियल नंबर आहे. या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपला NMS असा मेसेज करा. मग इथून पुढं तुम्हाला ग्रुपला ॲड केलं जाईल आणि NMS संदर्भात जे काही अपडेट्स येतील, ज्या काही महत्त्वाचे असे व्हिडिओ असतील, तुमच्या भविष्यासाठी कामात येणारे व्हिडिओ असतील, तर ते तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जातील. तर सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि NMS संदर्भात प्रत्येक अपडेटसाठी किंवा इथून पुढच्या यूट्यूब सिरीजचे लेक्चर बघण्यासाठी आमच्या ई-सारथी ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.